नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन प्रयोग करून पाहणार आहे. तो प्रयोग असणार आहे तो म्हणजे चुंबकाच्या संदर्भात. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे चुंबकीय आणि अचुंबकीय पदार्थ. वेगवेगळे आपल्या दैनंदिन जीवनातील असणाऱ्या वस्तू त्या आपण गोळा करणार आणि त्या वस्तू चुंबकीय आहेत की अचुंबकीय आहेत हे आपण या ठिकाणी पाहणार. चुंबकीय वस्तू म्हणजे काय? ज्या वस्तू चुंबकाकडे आकर्षल्या जातात त्यांना चुंबकीय वस्तू असे म्हणतात. तर ज्या वस्तू चुंबकाकडे आकर्षल्या जात नाहीत त्यांना अचुंबकीय वस्तू असे म्हणतात. तर चला आपण सुरू करूया आपला हा नवीन व्हिडिओ की ज्याच्यामध्ये आपण माहिती पाहणार आहे चुंबकीय आणि अचुंबकीय पदार्थांची. चला सुरू करूया. तर आता आपल्या दैनंदिन जीवनातील असणाऱ्या वस्तू आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत. पाहूया याच्यामध्ये आपण कोणकोणत्या वस्तू घेतलेल्या आहेत. या ठिकाणी सुरुवातीला घेतलेला आहे तो म्हणजे काचेचा बाउल, दुसरा आहे स्क्रू, तिसरा आहे चमचा, 4 क्रमांकाला आहे एक कॉइन, 5 क्रमांकाला आहे कागद, 6 क्रमांकाला आहे चिमटा जो आपण कपडे वाळत घालण्यासाठी सपोर्ट म्हणून वापरत असतो. त्यानंतर आहे स्टॅपल पिन, त्यानंतर आहे पेन, त्यानंतर आहे पेन्सिल आणि सर्वात शेवटी एक मातीपासून बनवलेली छोटीशी पंती. हा आहे आपला बार मॅग्नेट म्हणजेच पट्टी चुंबक. याच्या साहाय्याने आपण पाहणार आहे की या सर्व दिलेल्या पदार्थांतील चुंबकीय पदार्थ आणि अचुंबकीय पदार्थ कोणते आहेत. चला सुरुवात करूया आपण उजवीकडून. ज्या आपण या ठिकाणी पदार्थांना या पट्टी चुंबकाच्या साहाय्याने तपासून पाहणार आहे की ते चुंबकीय आहेत का अचुंबकीय आहेत ते आपण या ठिकाणी ठेवणार आहे. या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे की अचुंबकीय पदार्थ म्हणजे चुंबकाकडे आकर्षित न होणारे पदार्थ, तर चुंबकीय पदार्थ म्हणजे चुंबकाकडे आकर्षित होणारे पदार्थ. चला आपण सुरुवात करूया. या बार मॅग्नेटनं पाहूया उजवीकडून या असणाऱ्या पंतीला की ही पंती आकर्षित होते का? तर ही पंती कुठल्याही प्रकारे आकर्षित होत नाही किंवा ह्याला चिटकत नाही. तर ही येते अचुंबकीय पदार्थांमध्ये. इथं आपण ती ठेवून दिली. यानंतर आहे पेन्सिल. या पेन्सिललाही आपण हा पट्टी चुंबक स्पर्श करून पाहतोय, त्याच्या जवळ नेतोय, कुठल्याही प्रकारे आकर्षण या ठिकाणी दिसत नाही. तर हे सुद्धा आलं अचुंबकीय पदार्थांमध्ये. तिसऱ्या क्रमांकाला आहे ते म्हणजे पेन. हा प्लास्टिक पासून बनवलेला पेन आहे. याचा अर्थ की प्लास्टिक हे अचुंबकीय पदार्थांमध्ये गणलं जातं. पाहूया त्यानंतर पुढचा असणारा पट्टी चुंबक. आता या ठिकाणी आपण घेतलेला आहे स्टेपल पिना. बघा पट्टी चुंबक या असणाऱ्या स्टॅपल पिनेला काय झालेलं आहे, आकर्षित करून घेतलेलं आहे. म्हणजे हे येतंय चुंबकीय पदार्थांमध्ये. हे इथं आपण ठेवून दिलं. त्यानंतर पाहूया या चिमट्याला ह्या चुंबकाकडे आकर्षित करून घेण्याची क्षमता आहे का? चुंबक याला आकर्षित करून घेतो का? हा, तर या ठिकाणी काय झालेलं आहे, हा चुंबक यानं या असणाऱ्या चिमट्याला आकर्षित करून घेतले. तर हे येईल आपल्या चुंबकीय पदार्थांमध्ये. तिसऱ्या क्रमांकाला कागद आहे. बघूया कागदाला हे आकर्षित करून घेते का? नाही. तर कागद हा अचुंबकीय पदार्थांमध्ये मोडला जातो. यानंतर पाहूया आपण एक कॉइन घेतलेला आहे. पहा हा असणारा 2 रुपयाचा कॉइन आहे. या 2 रुपयाच्या कॉइनला चुंबकानं आकर्षित करून घेतलेला आहे. तर हा चुंबकीय पदार्थांमध्ये येतोय. त्यानंतर आहे आपल्या घरातील स्टेनलेस स्टीलचा चमचा. इथं स्टेनलेस स्टील हे अचुंबकीय पदार्थांमध्ये मोडतंय, त्यामुळे आपण हे त्याला या बाजूला ठेवून देऊया. यानंतर आहे जो आपल्या काही दैनंदिन गरजांमध्ये जे पत्रा वगैरे यांना बसवण्यासाठी स्क्रूचा वापर केला जातो, तो पाहूया आपण चुंबकीय आहे का अचुंबकीय आहे. पहा यानं या असणाऱ्या पट्टी चुंबकानं याला स्वतःकडे आकर्षित करून घेतलेला आहे.
त्यामुळे हा चुंबकीय पदार्थांमध्ये येतोय. आणि सर्वात शेवटी आहे ते म्हणजे हा काचेचा बाउल. पाहूया या बाउलला हा चुंबक काय आकर्षित करून घेतो का? नाही. तर हा येतोय अचुंबकीय पदार्थ. इथं आपण त्याला ठेवून देऊया. म्हणजे आज आपण जो प्रयोग पाहिला याच्यामध्ये आपल्याला चुंबकीय पदार्थांची व्याख्या, तसेच अचुंबकीय पदार्थांची व्याख्या आणि चुंबकीय पदार्थ कोणकोणते आहेत हे आपल्याला या असणाऱ्या घटकामध्ये शिकलो. तर आजचा आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ जर आमचा आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. या पुढचे अनेक व्हिडिओ आपण या असणाऱ्या सायन्स एक्सपेरिमेंटल वर्ल्ड या चॅनलवर लोड करणार आहे. तर तुम्ही त्याचा अनुभव घ्या आणि तुमची मते आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा असणारा मॅग्नेटचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांनाही पाठवा आणि असेच आमच्यासोबत विज्ञानातील वेगवेगळे असणारे जे प्रयोग आहेत यांचा आनंद घ्या, तेही मराठीतून. धन्यवाद.